सर्वप्रथम जे आयोजक आहेत, आरक्षण उपवर्गीकरण जी परिषद, विरोधी परिषद, कारण पहिल्यांदाच शहरात या विषयावर ही कार्यक्रम होत आहे, त्यामुळे त्या आयोजकांचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि चांगले चांगले मान्यवर या ठिकाणी आले. वेळ बराच झाला, बराचसा वेळ द्यायला पाहिजे होता. वाघबर साहेबांना आणखी वेळ द्यायला पाहिजे होता. बरेचसे सर्वांनी वेगवेगळे विषय सर्व व्यवस्थित मांडणी केलेली आहे. उपवर्गीकरणाचा विषय जो खरंच आहे, वाघमारे साहेब आपण जे म्हटलं की मुळावर घाव घातला पाहिजे. मूळ काय आहे तर RSS मूळ आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे याच्यातून जातीय तेढ निर्माण करण्याचं हे उपवर्गीकरण हे एक आता साध्य आहे. परंतु आता आपण रीलच्या माध्यमातून बरेचजण बघत असाल तर कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी तो मुळावर घात घालण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनी पाठिंबा त्यांना द्यायला पाहिजे. फार मोठा परफेक्ट टोला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यासाठी आता आपण आंबेडकरवादी म्हणून या महाराष्ट्रातून फार मोठे भरीव अशी त्यांना पाठिंबा जाणं गरजेचं आहे. त्यासाठी नुसतं काय तिथं जाण्याची गरज नाही, परंतु वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ते व्हायरल होणं गरजेचं आहे. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही परिषद सुद्धा या माध्यमातून आपण एक ठराव करूया. मला असं वाटतं दादा की या माध्यमातून या परिषदेच्या माध्यमातून ज्या प्रियांक खरगेंनी RSSची नोंदणी झालेली आहे का, तो खर्च कसा दाखवतात, ते IT रिटर्न भरतात की नाही, हो जो उद्देश घेतलेला आहे त्याचा ठराव असा करूया की त्यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी हे परिषद करते. सर्वांनी त्याला टाळीच्या गजरात त्याला संमती दे. दुसरा असा ठराव मी या ठिकाणी मांडतोय की 59 जाती आहे, त्या 59 जातीभक्ती एकाच जातीनं उपवर्गीकरण मागितलेलं आहे. 58 जाती ह्या त्याच्या विरोधात आहेत. आणि म्हणून या सर्व 58 जातींचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडतो. मगाशी जे चर्मकार समाजाचे अडसूळ साहेब मला वाटतं गेलेत, जी 19 म्हणजे आधीपासून लढा सुरू होता. 2004ला ती केस सुप्रीम कोर्टात गेली. बरेच जणांनी त्याचा उल्लेख पण केला. EV चेन्नई आहे ना, त्यांनी जे सुप्रीम कोर्टाने क्लिअर त्या ठिकाणी सांगितलं होतं की हे जे काय हा जो SC वर्ग आहे हा एकसंध वर्ग आहे, त्याला तुम्ही असं वेगळं करून चालणार नाही, तो होऊ शकत नाही. कारण तो संविधानाने दिलेलं आहे, ते संविधानाने मान्यता त्याला दिलेली आहे. आणि म्हणून तो वेगळा करता येणार नाही. आणि राज्य सरकारला सुद्धा असं प्रकारचं जातीय वेगळे पण करता येणार नाही, वर्गीकरण करता येणार नाही. त्यावेळी 2004ला ठरलेलं आहे. परंतु ही RSS गप्प बसणारी जात नाही. त्यांनी ते कुरघोड्या चालू ठेवल्या 4 पर्यंत. त्याच्या आधी मद्रास कोर्ट असेल किंवा पंजाब हायकोर्ट असेल, त्यांनी सुद्धा ते फेटाळलंच होतं. परंतु तरी सुद्धा ही लोक शांत बसली नाही. 20 वर्ष ते त्याच्यावर लढा देत राहिले, पिटिशन दाखल करत राहिले, खाली आपलं त्यांचं चालूच होतं. आणि नंतर काय झालंय आपल्याला माहित आहे की हा आता कुठलाच जज याच्या विरोधात निर्णय देत नाही. मग एका जजला त्यांनी तिथं बरोबर बसवलं. कुठल्या जजला बसवलं तुम्हाला माहित आहे, बरोबर आणलंय जजला. आणि फक्त तेवढ्या एका कारणासाठी, ते संमत करून घेण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाचं जज करण्यात आलेलं आहे. दुसरं काहीच कारण नाही. तुम्ही बघा त्यांचे निर्णय. पण हे फार मोठं षड्यंत्र आहे, हे काही साधीसुधी गोष्ट नाही. आणि म्हणून वाघमारे साहेबांनी जे सांगितलंय की तुम्हाला एक राजकीय, कारण की हे जे काही आंबेडकरवाद्यांसोबतची जी लढाई आहे, बाबासाहेबांचा देश त्यांना फार मोठा, कारण त्यांचं जे काही त्यांना ते न्याय, त्यांना जे काही शिखर गाठायचं होतं ते गाठू शकत नाही. 100 वर्ष त्यांना गेली ते करता करता. आता कुठं त्यांच्या हाताशी लागलेलं आहे. आणि मग हे हाताशी लागत असताना महाराष्ट्रातच का जास्त करून, कारण या ठिकाणी जो मातंग समाजाने महार आहे, महार इथला खास करून म्हणजे बाकी राज्यांपेक्षा महार हा लढवय आहे, बाबासाहेबांचा एकदम समर्थक आहे, अन्वयी आहे. आणि मग इथं भेद करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. इथं मोर्चा आंदोलन सुद्धा निघतील. इथं ते लागू केल्यानंतर आपणच महाराष्ट्रातली जनता खास करून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. पिटिशन दाखल इथूनच जास्त होणार आहेत. आणि म्हणून आपल्यासारख्यांनी या ठिकाणी हे सर्व षड्यंत्र ओळखून, कारण हे होत राहणार आहे, हे होत आलेलं आहे आधीपासून सुद्धा. मातंगांना किती जरी आरक्षण मिळालं
तर त्या ठिकाणी जर बघितलं त्यांनी जर वर्गीकरण मागण्याच्या ऐवजी जर डाटाबेस जर मागणी केली असती, आपण जर बघितलं तर डाटा भरलाच जात नाही, कारण एसीचं पूर्णपणे त्याचं जे 13% आहे 13% भरल्या जात नाही. आपण जर महत्त्वाचे जर IAS IPS जरी बघितले तर भारतामध्ये किती IAS आहेत, तर जवळपास 5600च्या आसपास आहेत. अप्रॉक्सिमेट सांगतो फिगर 5600 पूर्ण भारतभर. त्यापैकी मग 13% जर म्हटलं तर 750 SC राखीव असले पाहिजेत. 750 IAS आहेत का? 750 तर नाही, फक्त 131 अप्रॉक्सिमेटली 131 फक्त IAS आहेत SCचे. किती टक्के झाले मग ते? 2.5% फक्त, 2.4%. बाकीच्या जगात ही मागणी यांनी करायला पाहिजे. तर बाकीचे तर भाऊ 13% जो कोणी मागतोय, आता आमदार असेल कोणी असेल, त्यांनी बोलायला पाहिजे की IASचे आमचे जे 750 पाहिजे होते तुम्ही 750 भरलेलेच नाहीत, तुम्ही फक्त 131च भरले. बाकीचे 600 लोकांचं काय? 600 IAS भरले भरा. IPS किती आहे सध्या पूर्ण कोटा भारताचा? तर 4600च्या आसपास आहे. IPS असले पाहिजे, म्हणजे आहे त्यांचं सँक्शन आहे 4600. त्यापैकी पूर्ण किती भरलेले आहेत SCचे? तर 140च्या आसपास भरलेले आहेत. 140 फक्त IPS आहेत, आणि ते पर्सेंटेज फक्त 3% आहे. पण 10%चं काय? म्हणजे 450 IPS तुम्ही भरले नाही अजून. मग हे न विचारता आपण वर्गीकरण करायला होतं, त्याचं आरक्षण तर मिळणारच नाही मग. आणि मग 13% जे आहे आपलं, त्यासाठी भांडायला पाहिजे प्रत्येकाने, सर्वांनी एकसंघपणे. त्यासाठी न भांडता फक्त आणि फक्त आता जी आपली पूर्ण भावना निर्माण झाली आहे भारतभर नसत, जास्त करून महाराष्ट्रात, तर हे राजकीय पोळी भाजण्यासाठी या सर्व भाजप आणि RSSनी उभं केलेलं षड्यंत्र आहे. हे आपल्याला हाणून पाडणार आहोत, आपण हाणून पाडणार होतो, आपण करणार आहे. त्यासाठी लढायचे काही संघर्ष करायचे ते होणारच आहे. परंतु ज्या ठिकाणी हे विष कालवण्याचं जे त्यांचं प्रयत्न कधीतरी वेळापासून चालू आहे, खूप वर्षापासून चालू आहे, ते विष ते पसरू द्यायचं नाही आहे. ते विष तिथल्या तिथं जर संपवायचं असेल तर आपण जे काही मगाशी कोणतरी बोललो काय म्हणते की सर्वांनी एक संवाद निर्माण व्हायला पाहिजे. कारण काही लोक, प्रत्येक समाजात चुकीची लोक सुद्धा असतात, जे काही शिवाशाप या ठिकाणी होतात. खूप मीडियावर आम्ही तर आता मी तर मीडिया बघत पण नाही जास्त, कारण ते शिवासुद्धा ऐकून म्हणजे नको वाटते, ते काय त्याला अर्थच नाही आहे. तर ते थांबण्यासाठी संवाद हे गरजेचं आहे. कारण आम्हाला जे या शहरामध्ये आम्ही बघितले मातक समाजाचे आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारी सुद्धा लोक आहेत ना, ती सुद्धा आता एकदम लोट्यासारखी एकदम इकडे हे झालेली आहेत. म्हणजे फार असं वाटतं की असं कसे काय आंबेडकरवादी म्हणू शकतात स्वतःला. आणि म्हणून आंबेडकरवाद्यांची जी भीती आहे ती आपल्याला ती जरब ठेवायचीच आहे, ती जरब कमी होऊ द्यायचीच नाही. कारण की शेवटी हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला सुद्धा द्यायचा आहे आंबेडकरवादी. आणि मग होत असताना हा संघर्ष मग कुठल्याही टोकाला जर गेला, हे वर्गीकरण शक्यता इथंच होणार नाही. यासाठी आपण नेहमी लढत राहू. पण हे आता मी बरेचदा ऐकले की संभाजी भगत नेहमी म्हणतात, कारण इथं विष कालवण्याचं काम होत राहणार. संभाजी भगतचं आपण ऐकलेलं आहे बरेच जणांनी, विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्या बी बसावे कसे. अशा प्रकारचं जे काय आहे, हे बेईमान लोक आता तयार झालेले आहेत. ते बेईमानी तुमच्या येत असताना आपण त्यांच्या मांडीला लावून बसायचं का नाही, इथून पुढच्या काळात आपल्याला ठरवायचं आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि फार अधिक न बोलता मी अध्यक्षीय आधी मागून घेतलं, कारण की आमचे 2 ज्येष्ठ मंडळ आहे की त्यांचं फार मोठं योगदान आहे चळवळीसाठी. त्याचं मी तर फार नवीन आहे आणि त्यांच्यानंतर मी बोलावं मला हे वाटलं नाही. बरेच जणांनी विरोध केला की अध्यक्ष ठीक आहे, तेवढं चालतं. चळवळीमध्ये एक मान सन्मान आपण ठेवला पाहिजे ज्येष्ठांचा. आणि परंतु आता ज्येष्ठांचा सुद्धा मान सन्मान ठेवला जात नाही. दादा काही बोलतात, पाठीमागं पण बोलतात, समोर नाही बोलतात पण पाठीमागे बोलतात. पण हे थांबलं पाहिजे, कारण बुद्धाचे अनुयायी आहोत. ही जी चळवळ अधोगतीला जाण्याचं कारण ते आहे की ज्येष्ठांचा सन्मान न ठेवणे, महिलांचा सन्मान न ठेवणे, नाही का, चर्चा न करणे. चर्चा केल्या तरी मीटिंगमधून बाहेर आलं की आपलं एकमेकांच्या विरोधात बोलणे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण एक आंबेडकरी अनुयायी म्हणून हा जर चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला एकमेकांचा आदर करावाच लागेल. एवढ्या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. नवबुद्ध.